काही वाक्य जे तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज करतील. नंबर 1, आपण ना स्वतःला नेहमी डायरेक्शन किंवा प्रोसेस सोबत जोडून घेतलं पाहिजे, एंड रिझल्ट सोबत नाही. कारण जेव्हा तुम्ही प्रोसेस एन्जॉय करताय किंवा एका योग्य डायरेक्शन मध्ये जाताय ना, तेव्हा तुम्ही एंड रिझल्ट अचीव्ह कराल याची प्रोबॅबिलिटी आपोआप वाढते. जेव्हा तुम्ही एंड रिझल्ट कडे लक्ष ठेवून प्रोसेस मिस करताना, तेव्हा तुम्ही एंड रिझल्ट जरी अचीव्ह केला ना, तरी तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकणार नाही. नंबर 2, आपल्या आयुष्यात आपण नेहमी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व दिलं पाहिजे. म्हणजे किती क्वांटिटीमध्ये माझ्याकडे लोक आहेत किंवा किती क्वांटिटीमध्ये माझ्याकडे वस्तू आहेत, या गोष्टीपेक्षा नेहमी किती क्वालिटी वस्तू माझ्याकडे ज्याचा मी खरंच आनंद घेऊ शकतो, किंवा किती क्वालिटी माणसं आहेत जी तुमच्यासाठी आणि तुम्ही त्यांच्यासाठी नेहमी उभे राहू शकता, ती गोष्ट लॉंग टर्म मध्ये जास्त मॅटर करणार आहे. अँड नंबर 3, आपण कधी ना बेस्ट व्हायचं एम नाही ठेवलं पाहिजे, तर आपण डेली लेवलवरती इम्प्रूव्ह होण्याचं एम ठेवलं पाहिजे. कारण एखादा माणूस बेस्ट बनणं हे काही वन टाइम इव्हेंट नाहीये. अँड नंबर 4, आपण ना स्वतःच्या पोटेन्शियलवर किंवा कर्तृत्वावर कधी लिमिट नाही लावली पाहिजे. कधी कधी आपण बोलतो ना की नाही बस झाला तर मी इतकंच करू शकतो, तसं नाहीये. तुमचं पोटेन्शियल त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे, तर आपल्याला स्वतःला ती कॅप हटवणं गरजेचं आहे, ती लिमिट हटवणं गरजेचं आहे.